एक जणांनी विचारलं तात्या किती पक्षांच्या ऑफर आहेत? किती पक्षांच्या ऑफर आहेत? अजून तर कुणाला नाहीये, भविष्यात कळेल. घेणाऱ्यांची नावं स्पष्ट करा. आणि राज ठाकरेंनी या गोष्टीवरती आता बोलणं टाळलेलं आहे. त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, ते म्हटले की मी इथून निघून जा, मी काही बोलणार नाही. म्हणजे तुम्हाला त्यांनी सबसेल टाळले असं दिसतंय. मला बघा, मला टाळू द्या नाही टाळू द्या, पण मी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी थांबायचंच नाहीये. ज्या ठिकाणी साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात, परंतु पुण्यामध्ये जो वारंवार कुठल्या कार्यक्रमांना न बोलवणे, आल्यानंतर न त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे, किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून 7 ते 8 कार्यक्रम घेतले. या कुठल्याही कार्यक्रमाला कुठलाही पदाधिकारी, काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला, म्हणजे त्या कार्यक्रमाला एक पदाधिकारी आला, तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला, तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर. म्हणजे मी नक्की कोण आहे? पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का? मी मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत, पक्षाचे झेंडे लावलेत, पक्षाचा कार्यक्रम घेतो, आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर 4 वेळा विचार करतात वसंत मोरेवर उभं राहू का नको. मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असतील, तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं, म्हणून मी ही भूमिका आता घेतली. तुम्ही राज ठाकरेपर्यंत देखील पोहोचवली, अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारे तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली, पण राज ठाकरेंना हे कळत नाही का की वसंत मोरेंवर अन्याय होतो? नाही, सगळे मला अमित साहेब असतील, मी 10 ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा हे सगळे विषय, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब माझ्या संघ 1 तास बसले होते, 1 तास बोलले होते, मी 10 ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य अमित साहेबांच्या पुढे मांडल्या होत्या. आणि त्यावेळेस सुद्धा मान्य अमित साहेबांनी माझा 1 तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाहीत. कोण कशा पद्धतीने काम करतंय आणि कसं पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे, पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे, असं वातावरण लोकांनी तयार केलं. त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवणार असाल, तर जेणेकरून ते चुकीचं ठरेल आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये आहे त्याच्यावरती अन्याय होईल. पक्षातले लोक पक्ष संपवतात का, हे यावरून असं स्पष्ट दिसतंय. पक्षाचं भवितव्य मला नावं कुणाची घेणार नाही. मला वाटतं की सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला, तर तो सांगू शकेल नावं की कोण येते. योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील, सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेल. भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातो, मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश होते. तुम्हाला देखील भाजपकडून असं काही दमदाटी ऑफर आहे का? नाही, दमदाटी करायला माझ्याकडे आहे काय? माझ्याकडे जे आहे ना ते स्वकष्टार्जित इन्कमिंग खूप आहे भाजपमध्ये. तुम्हाला भाजपमध्ये इन्कमिंग असेल, मला वाटतं की मला तसा कुठला निरोप नाहीये, आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडी बिडी असं काय येऊ शकत नाही, कारण जे काय आहे ते सगळं स्वतःच कष्टाचे. शेवटच्या निवडणुकीत आमदार नव्हता, आणि असं असताना तुम्हाला असा कुठून असतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे, जिंकली पाहिजे, ते लढली असतात जोरावर तुम्ही म्हणू शकता की मनसे जिंकू शकते जागा. दुसरीकडे तुम्ही असं म्हणता की भाजपकडून निरोप नाही, पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या ऑफर आहेत का? तात्या तुम्हाला काय विश्वास असा वाटतोय जिंकेल असं तुम्हाला काय वाटतं? भाजपकडून निरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे, तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे असं तुम्ही म्हणताय का? मी असं म्हटलेलं नाही. मी तुम्हाला सांगितलंय की खूप आता हे आत्ताची ऑफर नाही आहेत, ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत, त्या तुमच्या जग जाहीर मी केलेल्या आहेत. अनेक वेळा तुमच्या समोर एकदा सांगा कुठल्या सगळ्या तुम्हा लोकांना माहिती आहे की पुन्हा सांगा. मला मागच्या वेळेस ज्या वेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजित पवार की शरद पवार?
त्यावेळेस एकच होते. आता वेगळे झाले. आता एका बी ते तुम्ही ठरवा. आता तुतारी तुम्ही शरद पवारांची भेट घ्या. हडपसरमध्ये तुतारी घेणार का? अरे मला खासदार व्हायचं